खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही. खरं सांगतोय. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? माय मावल्या. हां, ऐका कीर्तन. काय ढेकळं वेळ लागणार आहे बाई. आयुष्य असंच चाललंय ग. कल्पनेची नुसतं आयुष्य खोटं आहे. कर्म कमी, बोभाटा जास्त, ज्ञान कमी, अहंकार नको देवा. ही संत मंडळी, यांना खऱ्या सुखाचा आनंद दे. या बाधेतनं बाहेर काढ. लय बेकार बाधा ही कल्पना. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. ही कल्पना एका माणसात एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक करते. नको देवा असली कल्पना. काय करायचं जगात? काही खरं नाही राहिलं बघा. तुम्हाला खरं सांगते, एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणल असं नाही. 2-4 तरी खौट बोलणारच महाराज बरं का. कुणी म्हणलं की नाही, अरे काय सांगायचं, कीर्तन आहे, ती म्हणणार त्याचं काय, लोकांचं खायचं लोकाला द्यायचं. लोक आहेत ती महाराज बरं का. कुणी म्हणलं की नाही, अरे अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्या पाटलांच्या शिवलीलाताई पाटलांचं कीर्तन ठेवलं म्हणे. ती म्हणणार हां त्यांनी ठेवलंय, पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का महाराज? लोक लय बेकार. लोक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. म्हणून माझी विनंती आहे, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं निहिलेली बी सांगायची नाही महाराज बरं का. जे ते शांततेत करायचं. लोकाला काही घेणं देणं नाही बघा. गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग करू काय? सगळ्याच मध्यम कलर कुठनं आणायचा आम्ही महाराज? लय अवघड. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत काय नाही येड्याला, नाचू नाचू जिरीवतो. अरे करू काय? कशीच जगू देत नाहीत महाराज माणसं. लोक कीर्तनही करू देत नाही आणि संसारही करू देत नाही. मग जाऊ द्या. अनंत वाचाळ बरळती, कशाला या कल्पनेत पडायचं? लोकांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा नकोच देवा. माऊली म्हणतात जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड भो. माऊली म्हणला मला फार आवडतात. माऊली म्हणतात मला फार आवडतं लोकांनी बोललेलं, कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत मी भजन करणार. ज्या दिवशी लोक प्रशंसा करतील मी स्वतःचं कौतुक करणार आणि देवाला विसरून जाणार. याच्यापेक्षा लोकांनी त्रास दिलेला बरा. लोकांनी त्रासच द्यावा. आणि तुम्हाला तर सांगते माय, तुम्ही तर मनावरच घ्यायचं नाही. यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही नुसतं वैष्णवाचं घर सांभाळा, जगाचा मालक तुमच्या संसाराची राखणदारी करतो. काही लागत नाही माय तुम्हाला. लय गोड आहे तुम्ही, लय पेटच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. घ्या आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे महाराज बरं का. तेवढा एकच फॉल्ट आहे माया आपल्यात, नाही तर आपल्यासारखा माणूसच नाही. हां तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हां आम्ही बोलतो त्याचं कारण तुम्हीच आहे महाराज बरं का. तुम्हाला लेख म्हणून सांगते, काही देऊ नका बायकांना. पैसा अडका, कपडे लत्ते काही नको. फक्त 4 माणसात सन्मान द्या. जो पुरुष आपल्या बायकोचा 4 माणसात अपमान करत नाही ना, ती बाई त्या पुरुषाचा गोकुळ केल्याशिवाय सोडत नाही. एवढी ताकद तिच्यात आहे. चांगलं वागा. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आमचं बी कौतुक करीत जा. बायांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन मरू दे तिकडं महाराज बरं का. सगळ्यातच काटा आहे तुम्हाला आमचा. बरं खरं सांगा माय, मी काय खोटं बोलले का? संसारात नवरा शहाणा असला सुख लागतं की नाही ग माय? खरं सांगा, संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं एकदा पेटल्यावर सॉरी झाल्यावर येईल अक्कल. होईपर्यंत सांग, संसारात शहाणा कोण लागतो? तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडता माय? नवऱ्याची की नाही? मी नाही. ज्ञानोबा राय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं ना बाई सगळं सहन करते. आम्हा वैष्णवाचं तसंच आहे. आम्ही एकदा पंढरीच्या मालकाची लेकरं झालो ना,
मग बाकीच्याला आम्ही जुमानत नाही, कल्पनेला आम्ही पायाशी ठेवत नाही. आम्ही परिपूर्ण सुखी असतो जेव्हा पंढरीचा बाप आमचा मालक असतो. आम्हाला काहीच कमी पडत नाही, काहीच नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणा तो धनी घेतो येथे. मालक, धनी म्हणजे मालक शहाणा भेटला आम्हाला. आता कल्पनेची वादा न हो कवणे, आता नाही कोणाच्याही पाया पडत आम्ही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नाही घे, निष्ठावंत आहे नामदेवराय म्हणतात, नाहीच. आणि का करावं, कोणाला मानतोय हे कळलं पाहिजे आम्हाला. परिस्थिती वाईट नाही करून घ्यायची माय या विषयाकडे. कर ना विचार. अगं तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं की नाही? तुकोबांना 2 बायका. तुम्ही लेख कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे महाराज बरं का. ती काय झालं, पहिली बायको रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण दादा, देव पण इतकी मस्करी करतो ना, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिकरू झालं. देव बी लय मजा घेतो महाराज बरं का. 2 बायका, पहिली रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई. श्रीमंत घरची पोरगी ती जिजाबाई. पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. जिजाबाई आवली एकच बरं का, खरं नाव जिजाबाई, टोपण नाव आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. 3600 एकर ऊस होता, ऊस. 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठा सोबत भाकरी खायची. 2 BHK तुमच्या सुनचा माहेरी. पण काय नाचती महाराज भांडणात. नुसतं बोला तुम्ही काही. माझा काय त्या भिकारी नव्हता, तो यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, ले मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं मी तुला वय म्हणलं, तुझ्या आधी लई चांगलं चांगलं बघाय आलतं मला, माझं नशीब नासक, मी तो या पदरात पडले. लईच अवघड आहे ग माया आपलं. आपल्याकडे हाय कमी पण बोभाटा लय आपला. एवढी श्रीमंत घरची पोरगी ग माय, पण नवऱ्याला शब्दानं बोलत नव्हती. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी आधी तुकोबांनाच भाकरी, मग स्वतः. अशी बायको भेटायला भाग्य लागतं महाराज. आवलीसारखी बायको भेटायला माणूस तुकोबारायच लागतो, बाकी कोणाचंही कामानं शक्य नाही महाराज. हे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे की त्यांना आवलीसारखी बायको भेटली. पुण्यवान होते दादा ते. मग काय, एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या त्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही थोडेफार? तुम्ही शेतकरी आहे का? शेत ना तुम्ही, शेत. एवढंच एक शब्द येत आहे मला, दुसरं काही सुद्धा येत नाही महाराज. तुमच्या आयराणीतला तेवढा एकच शब्द येत आहे, शेत. कारण आमच्याकडे वावर म्हणजे शेत महाराज बरं का. शेतकरी ना तुम्ही? हाय का? शेतकरी आहात ना तुम्ही? मग टू बी प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात कौतुकानं सांगा. बाकीचे कसे बोंबलते आहेत, अध्यक्ष, सचिव, चेअरमन. आपण बी बोंबलायचं रे जरा, त्याचा स्वाभिमान पाहिजे का आपल्याला. बरं खरं सांगा, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी दादा. खरं सांगते, मोठं व्हावं तर शेतकऱ्याच्या पोरानं व्हावं. आणि व्हावंच. शेतकऱ्याच्या पोराच्या बंगले, गाड्या, महाड्या असाव्याच का नसाव्या? कुणी टिकवलं एवढं सगळं सांगा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? हा, आर्मीत भरती होणारी पोरं आपली शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? आणि वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? वृद्धाश्रमात हा, नोकरीवाल्याचे, जागीरदाराचे, पैशावाल्याचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला महाराज बरं का. तसे आम्ही श्रीमंतच ना दादा. अरे आम्ही बाप फाटक्या धोत्रात का सांभाळे ना, पण आम्ही बापाच्या घरातच सांभाळतो. ही शेतकऱ्याच्या घरची शिकवण आहे दादा. अरे शेतकरी आहे ना, असं काय करता? चला सांगा दादा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाणी नाही सापडलं तर काय लावतो? आ, लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण खरं सांगा,
एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावा लागतो महाराज. तुम्हाला सांगते पेटकर, काटा मोडला जिजाबाईला हो, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. माझी या सकळा हरीच्या दासा. किती करतो तो पांडुरंग माझा त्याच्यासाठी. राजस करतो रे, लाडावतो. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असती महाराज बरं का. गाव यूज तर सोडायची नसती. हाय ना लक्षात तुमच्या? हां, हुशार आहे तुम्ही. उगच बोलिवलं, मला जमतंय तुम्हाला महाराज बरं का. असं काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. वैकुंठ सोडून पांडुरंग पाठीमागे धावला जिजाबाईंच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. खरं सांगू, भक्त जेव्हा राखायची वेळ येते ना, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. विश्वाचा मालक आहे तो, साधा नाहीये. त्याचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली, जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा त्याग करूनही दर्शन मिळेलच असं अशक्य माझा विठ्ठल जिजाबाईच्या पाठीमागे धावला. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला, कळतंय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. काय संसारावर जीव म्हणायचं. विठ्ठलाला जाग्यावर थांबवलं. आधी नवऱ्याला भाकरी देऊन आल्या, आता तरी बघू द्या काटा. पांडुरंगानं जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. कदाचित त्यालाही एका थुक्यात काटा दिसला नसावा, त्यांनीही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचाच्या बायकोला लईच राग आला. पंढरपूरची दुसरी मला माहित नाही महाराज बरं का. तिला राग आला. का हो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची, जगाचे मालक हो तुम्ही पांडुरंगा. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसना. एवढं तुम्हालाही कळतं की मायबापा, विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागता असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. नाटकं हो सगळी. अहो कशासाठी विठ्ठला? रखमाबाई, स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं माझ्यावर लावला, अशा तुकोबावर जिनं जीव लावला, तिचं प्रेम काय असेल? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा ना विचार दादा. काय ताकद असते वैष्णवाच्या घरात. तुकोबारायांचं सांगत नाहीये मी, तुकोबारायांच्या पत्नीचं सांगतेय मी. भावे तया कुळा, त्या प्रत्येक व्यक्तिमत्वात जो वैष्णवाच्या कुळात आहे. करा ना विचार करा. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. मायबापा हो, तुमचा आमचा काटा गावानंच काढला आहे की नाही? आपल्याला भाऊकीच पुरेशी आहे. आपल्याला काय पांडुरंगाची गरज आहे? नको देवा. ही संत मंडळी, हे दुमत नकोच पांडुरंगा माझ्याकडे. मला हा अहंकार नको. सगळं तू करतोय, माझ्याकडे गर्व कशाचा? मी करतच काही नाहीये. माझं जे काही चाललंय ना, आज नाव जरी पाटलांचं असलं तरी करून घेणारा पांडुरंगच आहे ना. त्यांच्या आईवडिलांची पुण्याई आहे म्हणून त्यांच्या हातातनं समाजसेवा घडतीये. ते व्यक्तिमत्व जरी गेलं तरी ते कर्म आयुष्यभर जिवंत राहणार आहे. त्यांनी समाजाची, एखाद्या कुटुंबाची केलेली सेवा आयुष्यभर ध्यानात राहणार आहे. तेच पाहिजे देवा. मला ज्ञात असावं. मीरा की कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मीरा की कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कोणीतरी मला. काहीच नव्हतं. आज माणसं मागं पुढे फिरतायत. खायची पंचायत होती, आता काय खावं कळत नाही. राहायला घर नव्हतं, आता बंगलेत. कसं काय? उत्तर आहे पाठीमागच्या 2-4
अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसल म्हणायला तर जरा कळलं तिला कळलं महाराज बरं का. पापुली चालती पापुली चालती हरी बोल. दुखी संसाराची वा दुखी संसाराची हरी बोल. पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी. काय नको तुम्हाला काय टोचतो का देव? नाही नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही. तुमची वेगळी गवळण आहे. तुझ्यासाठी गेले वनात गवळण आहे तुमची आहे का नाही. तुम्हाला अशा गवळणी कुठल्या जमत्या त्या? हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ. टाळी टाळी टाळी. रात्री चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव. रात्री चल माझ्या गावाला जाऊ. रात्री चल माझ्या गावाला जाऊ. या टाळीचा खणखणाट त्या पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. बाहेर बसलेले वाजवा. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. निगळा बरी कर निगळा बरी कर ठेवूनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. माय बापा भजनी टेका करुणा करा दया खणा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठला 2 मिनिटं विचार करा. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं त्याचं आयुष्य किती आनंदी असेल. काय लागेल त्याला मला सांगा. आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग किती हो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हण माझे केशवा का वानागे. पण असं नाही म्हणत आम्ही विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, काय म्हणायचं ते काही हरकत नाही बरं का.
गणपती चालू आहेत ना, म्हणा. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगन रे देवा, हेच माझं मागन रे. टिम 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 हरी ढमाच ढमढोल वाज, घरी माझ्या लहर राजाच राज गणराज, घरी माझ्या लहर राजाच राज गणराज. सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा डोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणपतीचा महादेवाचा गणपतीचा महादेवाचा. गणपती 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 सारे देव गणेशाला पूजती. गणपती 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 किती वर्णू मी तयाची महती. पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा, अरे वो ताशाचा आवाज तारारा झाला रे गणपती माझा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जरा जेवल्यासारखं मोर्या म्हणून महाराज आहे की नाही. काय चालेल देवाच्या नावाला खरंच तथ्य नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? हो की नाही? हो ना. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेल्यावर बघा, विचारून बघा, जा चाल गणपतीत सुतक न ग महाराज बरं का. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते देतच. पुण्याची गणना. देव कसाही गोड आहे रे, कुठल्याही स्वरूपाने, पर त्याचा अंग अंग गोड आहे. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिपस्मामृतमृतदेव, जीवे पिपस्मामृतमृतदेव. गोविंद दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हरि बोल. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. काय देवा गोड श्रुती. शंकराचार्यांचं वर्णन आहे. अधरम मधुरम पैतणम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम,
मधुराधिपती रखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळंच गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं देवा मरू दे तिकडं गोमटे ते करा माझे भार ओझे. मी चिंताच केली नाही. ही संत मंडळी तू सांभाळ बाबा कल्पनेची बाधा बाकी मी काही बाधा लावून घेत नाही. मग काय काटा जिजाबाईला रुतला त्रास पांडुरंगाला झाला.